नमस्कार. आत्ता आपण आहोत नांदेड सिटीमध्ये आणि या नांदेड सिटी नवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने आपण येथील करवीर निवासिनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराला भेट दिली. या ठिकाणचं वातावरण पाहिलं तर खूपच आल्हाददायक, पूर्ण दिसतंय आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट नरसिंगजी लगड आपल्यासोबत आहेत. काय सांगाल यावर्षी नवरात्री निमित्त तुम्ही कोणकोणते उपक्रम, कार्यक्रम आणि कशा पद्धतीनं सोहळा साजरा करता? नमस्कार, मी नरसिंह लगड, या मठाचा संस्थापक. हा मठ आपण नांदेड सिटीमध्ये नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी त्या दृष्टीने आम्ही याचं व्यवस्थापन पाहत आहोत. गेले 12 वर्ष मठातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. यावर्षी आम्ही लोकशाही दीपस्तंभ सन्मान, ज्ञानांकुर वाचनालय बक्षीस वितरण समारंभ, नवरात्र उत्सवानिमित्त नवनारी पुरस्कार, त्याचप्रमाणे भारूड, वाचन संस्कृती रुसावी म्हणून वाचनालयातर्फे पुरस्कार, तसेच कन्यापूजनाचा कार्यक्रम, स्त्री सुक्ताचा कार्यक्रम, असे विविध धार्मिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असताना सार्वजनिक कार्यक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करत असतो. या ठिकाणी या मंदिरामध्ये भाविकांकडून कोणतेही वर्गणीसाठी आवाहन केलं जात नाही. जे भाविक स्वतःहून मदत करतात त्याच मदतीमधून, भाविकांच्या सहकार्यामधूनच हा उत्सव पुढे आम्ही चालू ठेवलेला आहे. या ठिकाणी जे निर्माल्य गोळा होता, आम्ही नांदेड सिटीमधून भाविकांकडून निर्माल्य गोळा करतो आणि निर्माल्यामधून खत निर्मितीचा एक वेगळा उपक्रम आम्ही राबवतो. भाविक नवरात्र झाल्यानंतर घरातलं निर्माल्य नदीमध्ये टाकत असतात. त्या प्रदूषित पाण्यामध्ये अशा पद्धतीच्या भावना नागरिकांच्या दुखावल्या जात असतात. त्या दुखावल्या जाऊ नयेत आणि निर्माल्याचा चांगला वापर व्हावा म्हणून निर्माल्यापासून खत निर्मितीसारखा पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो. या ठिकाणी अनेक पद्धतीच्या मुलांसाठीचे आम्ही कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो. मुलींसाठी कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो. मुलींचं, महिलांचं समाजामधील स्थान अधोरेखित व्हावं या माध्यमातून आम्ही लव जिहाद विरुद्ध सुद्धा मोहीम या ठिकाणी चालवत असतो, की आपल्या मुलींचा, नवीन पिढीचा कुठेही रस्ता चुकू नये, त्यांची जीवनाची दिशा कुठेही चुकली जाऊ नये याचाही आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो. एकूणच आपण पाहू शकता की हे फक्त मंदिर नाही, मठ नाही, तर एक समाजसेवेचा खूप मोठा पाया या ठिकाणी रचला जातोय. समाजाला योग्य ती दिशा देण्याचा प्रयत्न ॲडव्होकेट नरसिंगजी लगड असतील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसतो. आपण स्क्रीनवर पाहू शकता कशा पद्धतीने महालक्ष्मीची मूर्ती या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे आणि याचबरोबर अनेक उपक्रम या ठिकाणी चालत असतात. त्याला तुम्ही आवर्जून अवश्य भेट दिली पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. आणि आपल्या या मठाबद्दल काय भावना आहेत कमेंट करायला विसरू नका.